मित्रांनो बघा, बायकांच्या शरीरामधले असे 5 अंग, बायकांच्या शरीरामधले असे 5 अवयव मी तुम्हाला सांगणार आहे, ज्या अंगांवरती ना तुम्ही जर आपल्या हाताने कोमलपणे तुम्ही जर स्पर्श केलात किंवा तुम्ही तुमच्या होठाने त्या अंगांवरती ना चुंबन घेतलात तर मित्रांनो ती बाई ना लगेच पटकन ती मित्रांनो मूडमध्ये येणार. म्हणजे मित्रांनो तुम्ही ना जेव्हा एखाद्या बाईच्या ह्या 5 अंगांवरती तुम्ही जेव्हा म्हणजे धाबा ठोकाल ना, जेव्हा तुम्ही तिच्या ह्या 5 अंगाला स्पर्श कराल किंवा तुम्ही तुमच्या होटांनी तिच्या ह्या 5 अंगांना चुंबन घ्याल, तेव्हा मित्रांनो ती बाई ना स्वतःवरचा ताबा ती पूर्णपणे सोडणार. कारण मित्रांनो असं होतं की जेव्हा एखाद्या बाईच्या ना ह्या 5 अंगांवरती स्पर्श केला जातो तेव्हा ती बाई ना स्वतःवरचा ताबा ती पूर्णपणे सोडून देते. कारण मित्रांनो बायकांना ना असं केल्यावर बायकांना आपणच ना संबंध बनवण्याची त्यांच्या शरीरामध्ये ना इच्छा होते मित्रांनो. म्हणजे मित्रांनो एकदम ना स्पष्टपणे सांगायचं झालं तर त्या बाईला ना सेक्स चढतो मित्रांनो. तर मित्रांनो ते अंग ना आता मी तुम्हाला सांगणार आहे, तर मित्रांनो ते तुम्ही नीट लक्ष देऊन पूर्ण ऐका. कारण मित्रांनो हे अंग ना 90% पुरुषांना माहीतच नसतात आणि ज्यांना माहीत असतात ना ते कधी कोणत्या पुरुषाला कधी सांगत पण नाही. तर मित्रांनो तीच ना गुप्त माहिती तुम्हाला मी सांगणार आहे, तर त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. तर चला सुरुवात करूया आजच्या ह्या व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जो पहिला अंग आहे तर तो पहिला अंग ना असा आहे मित्रांनो की मित्रांनो बायकांचा गळा आणि बायकांच्या कानाची पाकळी. काय बोललो मी? बायकांचा गळा आणि बायकांच्या कानाची पाकळी. आता बघा मित्रांनो बायकांचा गळा असतो ना आणि बायकांचा जो कान असतो ना कान, तर मित्रांनो त्या कानाची पाकळी म्हणजे हे 2 अवयव ना एकदम म्हणजे संवेदनशील असतात. म्हणजे मित्रांनो जर तुम्ही ना बायकांच्या गळ्यावरती किंवा बायकांच्या कानाच्या पाकळीवरती तुम्ही जर स्पर्श केलात किंवा मित्रांनो तुम्ही ना तुमच्या होठाने म्हणजे तिथे चुंबन घेतलात किंवा तुम्ही तुमच्या जिभेने बायकांच्या गळ्यावरती आपली जीभ फिरवलात आणि म्हणजे तुम्ही तुमच्या जिभेने एखाद्या बाईच्या कानाची पाकळी तुम्ही जर म्हणजे असं तुमच्या होठाने ना एखाद्या लॉलीपॉप सारखी तुम्ही जर चुपायला सुरुवात केलात, सो मित्रांनो असं केल्याने ना त्या बाईचा मूड लगेच होतो मित्रांनो. ती बाई ना स्वतःवरचा ताबा ती लगेच सोडून देते. आता त्याच्यानंतर जो दुसरा अंग आहे तर तो दुसरा अंग ना असा आहे मित्रांनो की मित्रांनो बायकांचे खांदे आणि मित्रांनो बायकांची पाठ. काय बोललो मी? बायकांचे खांदे आणि बायकांची पाठ. आता बघा मित्रांनो बायकांचे खांदे आणि बायकांची पाठ असते ना, तर म्हणजे हे जे अवयव आहेत ना तर हे पण अवयव खूप जास्त संवेदनशील असतात. आणि मित्रांनो जर तुम्ही ना आपल्या होठाने आपल्या जिभेने म्हणजे जर एखाद्या बाईच्या खांद्यांना किंवा तिच्या पाठीला तुम्ही जर चुंबन घेतलात, तुम्ही तुमच्या जिभेने म्हणजे जर तुम्ही तुमची जीभ ना त्या बाईच्या खांद्यावरून त्या बाईच्या पाठीवरून तुम्ही जर म्हणजे अलगदपणे तुम्ही तुमची जीभ जर फिरवलात ना, सो मित्रांनो असं पण केल्याने ती बाई ना स्वतःवरचा ताबा लगेच ती सोडून देते आणि त्या बाईला ना संबंध बनवण्याची तिला इच्छा ना आपणच तयार होते. त्या बाईला ना सेक्स तिला लगेच चढतो मित्रांनो. तर मित्रांनो हा ना दुसरा अंग आहे. आता त्याच्यानंतर जो तिसरा अंग आहे तर तो तिसरा अंग ना असा आहे मित्रांनो की मित्रांनो बायकांची छाती. काय बोललो मी? बायकांची छाती. आता बघा मित्रांनो ह्या अंगाबद्दल ना जास्त माहिती द्यायला पाहिजे असं मला वाटत नाही. कारण मित्रांनो तुम्हाला तर माहीत असेल की मित्रांनो बायकांची छाती ना किती संवेदनशील असते. म्हणजे जर तुम्ही एखाद्या बाईची छाती ना चांगली मस्तपैकी म्हणजे तिच्या छातीला आपल्या हाताने स्पर्श केलात किंवा तुम्ही तुमच्या होठाने तुम्ही तुमच्या जिभेने म्हणजे तुम्ही तिच्या छातीवर ना म्हणजे मस्तपैकी धाबा ठोकलात, तर मित्रांनो ती बाई ना लगेच मूडमध्ये येते आणि मित्रांनो ती ना स्वतःवरचा ताबा ती लगेच सोडून देते मित्रांनो. तर मित्रांनो हा ना तिसरा अंग आहे. आता मित्रांनो त्याच्यानंतर जो चौथा अंग आहे तर तो चौथा अंग ना असा आहे मित्रांनो की मित्रांनो बायकांचं पोट आणि बायकांच्या मांड्या. काय बोललो मी? बायकांचं पोट आणि बायकांच्या मांड्या. आता बघा मित्रांनो बायकांचं पोट ना आणि बायकांच्या मांड्या सुद्धा खूप जास्त संवेदनशील त्या असतात मित्रांनो. म्हणजे जर तुम्ही एखाद्या बाईच्या
तिच्या पोटावरून आणि तिच्या मांड्यांवरून तुम्ही जर तुमची जीभ ना अलगदपणे फिरवलात तरी पण मित्रांनो ती बाई ना लगेच मूडमध्ये येते. ती ना स्वतःवरचा ताबा लगेच ती सोडून देते आणि त्या बाईला ना संबंध बनवण्याची इच्छा तिला लगेच होते मित्रांनो. तर मित्रांनो हा ना चौथा अंग आहे. आता त्याच्यानंतर जो मित्रांनो पाचवा अंग आहे तर तो पाचवा अंग ना असा आहे मित्रांनो की मित्रांनो बायकांचं नितंब. काय बोललो मी? बायकांचं नितंब म्हणजे मित्रांनो बायकांचा बोचा. तर मित्रांनो बायकांचं जे नितंब असतं ना म्हणजे बायकांचा जो बोचा असतो ना तर मित्रांनो तो पण ना अतिशय संवेदनशील असतो. म्हणजे जर तुम्ही ना तुमच्या जिभेने म्हणजे तिच्या नितंबावर आपली जर जीभ फिरवलात, तुम्ही तुमच्या हाताने म्हणजे तिचं नितंब हळुवारपणे दाबलात आणि मित्रांनो तुम्ही तिच्या नितंबावर हलक्यापणे तुम्ही जर एक म्हणजे चापट मारलात तरी पण मित्रांनो ती बाई ना म्हणजे स्वतःवरचा ताबा ती सोडून देते आणि मित्रांनो तिला ना लगेच तिला सेक्स चढतो मित्रांनो आणि तिला ना लगेच तिला म्हणजे संबंध बनवण्याची तिला इच्छा होते मित्रांनो. तर मित्रांनो हे ना 5 अंग आहेत जे मित्रांनो आता मी तुम्हाला सांगितले. सो मित्रांनो चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव्ह यू सो मच ऑल ऑफ यू.